त्याच्यातनं अशी प्रतिमा तयार होते की प्रबोधनकार हे धर्मविरोधी होते जणू. खरोखर ते तसे होते का? हा धर्मविरोधी होते. शिवसेना हा शब्द प्रबोधनकारांचा आहे. मी तुला हे खात्रीने सांगतो की ना किशोरी पेडणेकरांनी हे पुस्तक वाचलंय ना त्या सावंतबाईंनी पुस्तक वाचलंय. म्हणजे नवरात्र सुरू करणाऱ्या माणसाला तुम्ही धर्मविरोधी म्हणता. त्या पुस्तकावर छापलेलं ठाकरे आडनाव आहे. तुमची हिंमत कशी होते टाकायची मुंबईमध्ये? म्हणजे साप्ताहिकातून जन्म झालेला पक्ष आहे. म्हणजे एक पत्रकार म्हणून किती अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे. संतांनी आयुष्यभर भावना दुखावण्याचंच काम केलेलं आहे. वाचाल तर कळेल की भावना किती दुखावल्या. मी प्रबोधनकर समजवून शकलो नाही, त्या पेडणेकर बाईंनाही समजू शकलो नाही आणि त्या सावंतबाईलाही समजवू शकलो नाही. तर ही माझी चूक आहे. ज्या महाराष्ट्रानं एकेकाळी संपूर्ण देशाला वैचारिक दिशा दिली आणि स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं, त्या महाराष्ट्राचं सत्व संपत चाललेलं आहे का, असा प्रश्न पडणारी आणि अतिशय अस्वस्थ करणारी एक घटना मुंबईमध्ये घडली. प्रबोधनकार ठाकरे, ज्या प्रबोधनकारांना आपण महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणांचे नायक मानतो, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांचं मोठं योगदान आहे आणि इतर अनेक गोष्टी त्यांनी अशा केलेल्या आहेत की ज्यामुळं आज आपल्या म्हणजे बहुजन समाजातल्या ज्या म्हणजे सुधारणेच्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्यामध्ये त्यांचा वाटा आहे. त्या प्रबोधनकारांच्या पुस्तकाच्या प्रती वाटल्या म्हणून आक्षेप घेतला जातो आणि जणू काही हे सगळं धर्मविरोधी आहे अशा पद्धतीनं पुस्तक वाटणाऱ्याला हिनवलं जातं. आणि हे करणाऱ्या महिला आहेत ज्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात. म्हणजे थोडंफार शिक्षण त्यांनी पण घेतलेलं आहे आणि एका पुरुषाला अशा पद्धतीनं त्या हिनवतायत आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, तुम्ही हे पुस्तक वाटू कसं काय शकता, असं म्हणत त्या सुनावतायत. म्हणजे खरोखर चकित करणारी, संताप आणणारी घटना आहे. आणि ज्या प्रबोधनकारांनी आपलं सगळं आयुष्य बहुजनांच्या उत्थानासाठी, त्यांच्या मध्ये काहीतरी म्हणजे विचार पोचवण्यासाठी खर्च केलं, अशा पद्धतीनं बहुजन लोक धर्मावरून एकमेकांशी भांडताना त्यांना खरोखर काय वाटलं असेल हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही राजकारणाची अवस्था आहे ते बघता सुद्धा म्हणजे अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीनं आपल्याला इतकं योगदान दिलेलं आहे त्याच्याच कामाचा विसर पडलेला आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं पडतोय. आणि म्हणून या सगळ्या घटनेबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अशी एक व्यक्ती की ज्यांनी प्रबोधनकारांच्या लिखाणाबद्दलचं एक मोठं काम केलेलं आहे. त्यांचं सगळं साहित्य डिजिटल स्वरूपामध्ये आणण्याचं काम ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी केलेलं आहे. आणि प्रबोधनकार त्यांना या सगळ्या निमित्तानं खूप चांगले माहिती आहे, त्यांचं लिखाण काय आहे याच्याबद्दल त्यांचा मोठा अभ्यास आहे. आणि सोबतच रिंगण हे जे दरवर्षी एक वार्षिक ते काढतात आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत साहित्यावरती, त्यामुळं त्या अंगानं सुद्धा बहुजनांचा धर्म काय आहे नेमका हे पण ते व्यवस्थित सांगू शकतील. सर, म्हणजे खरोखर ज्या महिला हे सांगतायत की आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि हे पुस्तक तुम्ही वाटू कसं काय शकता असं म्हणून, म्हणजे त्याच्यातनं अशी प्रतिमा तयार होते की प्रबोधनकार हे धर्मविरोधी होते जणू. खरोखर ते तसे होते का? हा धर्मविरोधी होते, पण ते कोणाच्या धर्माच्या विरोधातले होते? तर काल ज्या वकिलाने, त्याचं नाव काहीतरी राकेश किशोर, जो चप्पल फेकतो भूषण गवईंच्यावर आणि म्हणतो की सनातन धर्म की जय, त्या सनातन धर्माच्या विरोधात, त्या राकेश किशोर सारख्यांच्या सनातन धर्माच्या विरोधात प्रबोधनकार नक्की होते. जी माणसं त्याच गवईंचे गळ्यामध्ये मडकं लावलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतात, त्यांच्या धर्माच्या विरोधात प्रबोधनकार नक्की होते. आणि आपण सगळ्यांनीच त्या धर्माच्या विरोधात असायला पाहिजे. त्या धर्मीयांच्या भावना दुखावल्याच गेल्या पाहिजेत. कारण त्याच्यात फक्त तू म्हणतोस तसं बहुजनांचंच भलं नाहीये, बरोबर, तर तथाकथित ब्राह्मण आणि बहुजन या सगळ्यांचंच भलं आहे. तर त्याच्यामुळे ती विचारधारा मांडणारा माणूस म्हणजे प्रबोधनकार होता. प्रबोधनकार हे निर्विवाद हिंदुत्ववादी होते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हिंदुत्ववाद म्हणजे काही आज जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतात, बरोबर, त्यांनी जन्माला घातलेला हिंदुत्ववाद नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म व्हायच्या अगोदर प्रबोधनकार हे हिंदू मिशनरी नावाच्या संस्थेचे सदस्य होते आणि हिंदू मिशनरी म्हणून ते महाराष्ट्रभर फिरत होते. आणि महाराष्ट्रभर जाऊन
जे ख्रिश्चन, जे हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मामध्ये गेलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा म्हणजे यांच्या भाषेमध्ये शुद्धीकरण किंवा घर वापसी करण्याचं काम प्रबोधनकारांनी केलंय. प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते म्हणून ते हिंदू धर्माच्या बाजूनी बोलत होते. खरं. मुळातला हा सनातन धर्म आणि हिंदू धर्म प्रबोधनकारांचा हा वेगळाच आहे. म्हणजे अत्यंत करुणेने ओथंबलेला आहे. ही विद्रोह जो काय आहे ना तो करुणेतून निर्माण झालेला आहे, कळवळ्यातून निर्माण झालेला आहे. हा संतांचा धर्म आहे आणि तो शोषितांचा धर्म आहे. बरोबर. जो धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने लोकांवर अत्याचार करणारे जे लोक होते ते शोषक आहेत, शोषण करणारे आहेत त्यांचा. आणि जे शोषण होत आहे तो सर्वसामान्य बहुजन असेल वेगळ्या जातीत असू शकतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या धर्मातही असू शकतो. त्याच्यामुळे प्रबोधनकार हे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात देखील बोलत होते. लेखच्या लेख आहेत ते मुस्लिम धर्मगुरूंच्या विरोधातही बोलत होते. तर त्यांना हिंदू धर्मगुरूंच्या विरोधात जे असे पुरोहित वर्ग आहे, जो भिक्षुकशाही म्हणतात त्यांना भट्टशाही म्हणत होते प्रबोधनकार, त्यांच्या विरोधात तर ते लिहिणारच होते. तर अशा धर्माच्या विरोधात प्रबोधनकार नक्की होते, पण ते ह्या सर्वसामान्य माणसाच्या हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते, कारण तेच मुळात हिंदुत्ववादी होते. बहुजनवादी हिंदुत्वाचे नायक अशी एक ओळख तुम्ही तुमच्या लेखामध्ये प्रबोधनकारांची केलेली आहे. काय याचा नेमका अर्थ? म्हणजे बहुजनवादी हिंदुत्वाचे मूळ पुरुष असं तुम्ही म्हटलं. म्हणजे हे इतर कोणाच्या टर्मिनॉलॉजीमध्ये सांगण्याच्या ऐवजी आपण हे बाळासाहेबांची टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की माझं हिंदुत्व हे शेंडी जानवेचं हिंदुत्व नाही, किंवा माझा हिंदू हा घंटा बडवणारा हिंदू नाही, आणखीन काय असायला पाहिजे. म्हणजे साध्या सोप्या शब्दात बाळासाहेबांनी शिकवलंय की हिंदुत्वात काय असायला पाहिजे. जो पुढे नेऊन हृदयात राम आणि हाताला काम, ह्या अर्थाने त्याची मांडणी पुढच्या पिढ्यांनी केली. बरोबर. तर हे प्रबोधनकारांचंच हिंदुत्व आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. प्रबोधन आज त्या बाई ज्या कोण आहेत, श्रीजा सावंत की श्रिया सावंत, ज्यांनी हे पुस्तक फेकलं प्रबोधनकारांचं, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं, ते पुस्तक आहे आता देवळांचा धर्म आणि धर्माची देवळं, हे जे पुस्तक फेकलं त्या बाई सांगत होते की आम्ही बाळासाहेबांमुळे आज आम्हाला नोकऱ्या मिळाल्या, हे ते. तर बाळासाहेबांमुळे जितक्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यासाठी बाळासाहेबांचं योगदान निश्चित आहे. किंवा ज्यांना पुळका आला होता, त्या माजी महापौर किशोरी पेडणेकर त्यांना भेटायला गेल्या होत्या. शिवसेना हा शब्द प्रबोधनकारांचा आहे. बरोबर. शिवसेना काढायची, शिवसेना ही संघटना सुरुवात करा, हे प्रबोधनकारांनी सांगितलंय. ते ज्याच्यातून जन्माला आलं ते मार्मिक प्रबोधनकारांनी दिलेलं आहे. ती संकल्पना प्रबोधनकारांची आहे, नाव प्रबोधनकारांचं आहे, जय महाराष्ट्र ही घोषणा प्रबोधनकारांची आहे. आणखीन वाक तर प्रबोधन म्हणजे दुसऱ्या कोणीतरी काढलाय, पण मूळ कन्सेप्ट ती प्रबोधनकारांची आहे. तर हे जी काही शिवसेना आहे ना ते प्रबोधनकारांचं प्रोडक्ट आहे. बरोबर. आणि तुम्ही आज त्यांची पुस्तकं फेकता. आणि मला कळलं नाही म्हणजे की हे पुस्तक काय म्हणजे बंदी आणलेलं पुस्तक आहे का? सरकारने छापलंय ते पुस्तक. म्हणजे असं काय याच्यामध्ये की ही दोन्ही पुस्तकं म्हणजे जितकी चीड प्रबोधनकारांचं पुस्तक फेकल्याची मला आहे, तितकीच चीड ही दिनकरराव जवळकरांचं देशाचे दुश्मन हे पुस्तक फेकल्याची आहेत. छोटी छोटी पुस्तकं आहेत. त्याचं प्रबोधनकारांनी देशाचे दुश्मनचं वर्णन हे तोफगोळे, हॉवित जरी काहीतरी त्या काळातलं तोफ होती, हॉवित जरी तोफेसारखं पुस्तक आहे, तोफगोळेंचं पुस्तक आहे. असं स्फोटक आहे म्हणजे इतकं. आणि मी तुला हे खात्रीने सांगतो की ना किशोरी पेडणेकरांनी हे पुस्तक वाचलंय, ना त्या सावंतबाईंनी पुस्तक वाचलंय. जर वाचलं असतं, त्या व्हिडिओत म्हणतायत ना की याचा इंट्रो बघूनच आमच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या, आणि हे हिंदू धर्माच्या विरोधातलं पुस्तक आहे, आमच्या धर्मावरती हे करणारं पुस्तक आहे, असं त्या म्हणतायत. म्हणजे तो जो देवळांचा धर्म आहे ना तो तुमचा धर्म आहे का, खरंय, हा प्रश्न प्रबोधनकार विचारतात.
म्हणजे मी प्रबोधनकारांविषयी मला अत्यंतिक प्रेम आहे म्हणून चीड यायला पाहिजे अशातला भाग नाही. अरे बाबा, तुमच्या भल्याची गोष्ट कोणतरी सांगतंय आणि तुम्हाला जाग येत नाही, हे जे आहे ना, म्हणजे तर हे त्या बाईंना कळत नाहीये, कारण ते वाचत नाहीत. म्हणजे 4 वाक्य वाचची सुरुवात तर फारच सुंदर आहे. म्हणजे इंट्रो वाचून त्यांना का हे व्हावं त्याचं, म्हणजे ते काळाच्या नुसार गोष्ट कशी बदलत जाते ह्याच्यावर त्यांनी सुरुवात लिहिलेली आहे. या पुस्तकाची सुरुवात अशी आहे की काळाच्या नुसार कशा गोष्टी बदलत जातात. मूळ हेतू कदाचित चांगला असू शकेल, पण तो काळाच्या नंतर बदलतो, आणि मग काळाच्या नंतर जे बदललेलं आहे ते मूळ हेतू चांगला होता म्हणून जपून ठेवण्यात काय अर्थ आहे. बरोबर. हे इतकं लॉजिकली सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्या बाईंनी ते ग्रंथ वाचला नाही, पहिली गोष्ट. नंतर त्यांना कोणीतरी नक्की येऊन सांगितलेलं आहे की हे असं असे कान भरलेले आहेत. हा, ह्याच्याविषयी मला तरी काही खात्री वाटत नाही, कारण हे पुस्तक असं फेकावं. 10,000 प्रती छापल्या होत्या प्रबोधनकारांनी त्या काळामध्ये. त्या काळात. म्हणजे आज किती 100च्या आणि 300च्या प्रती आपण छापतो. मोठ्या मोठ्या पुस्तकांचे मोठमोठे प्रकाशक आहे. आपल्याला असं वाटतं की आवृत्ती छापली ती 300 प्रती. मी ते सगळं बघतो म्हणून मला माहिती 100 आणि 300 प्रतींची आवृत्ती छापलेल्या असतात. मोठे मोठे कार्यक्रम जे आपले होतात ना, मोठ्या मोठ्या साहित्यिकांचे, हे 1926 साली प्रबोधनमध्ये छापून आलेला लेख होता. प्रबोधन खूप मोठ्या संख्येने वाचलं जाणारं म्हणजे पाक्षिक, तेव्हा मासिक झालं होतं. मासिक होतं 1926 साली. आणि 1929 साली त्याच्यानंतर प्रबोधनकार आजारी पडले. मग काही काळ प्रबोधन बंद पडलं होतं, आणि त्याच्यानंतर 1929 साली पुण्यातून वैद्य नावाच्या एका यांनी ते पुस्तक छापलं होतं. प्रबोधनकारांनीच छापलं होतं, पण 10,000 प्रती छापल्या होत्या असं उल्लेख आहे त्याच्यात. तर त्या काळामध्ये ते 10,000 प्रती छापल्या. त्याच्यानंतर आता हे जे आपल्या हातात पुस्तक आहे ना, हे नवता प्रकाशनचं आहे. कीर्तिकुमार शिंदे म्हणून आपले मित्र आहेत ते आता शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. तर हे महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे की प्रबोधनकारांची पुस्तकं प्रति 10,000 हे बघा याच्यात लिहिलेलं आहे. किंमत काहीतरी 1 आणा असेल, किंमत 1 आणा आणि प्रति 10,000. हा, तर त्या 10,000 प्रती त्यांनी छापल्या. तर हे नवता प्रकाशनचं आहे. माझ्या माहितीत अशी 12-13 प्रकाशनं नक्की आहेत की जे हे पुस्तक दरवेळेला काढत असतात. आणि असे एकूण मिळून काही हजार पुस्तकं, काही 10,000 तर काही लाख प्रती या ऑलरेडी लोकांनी वाचल्या. किती 100 वर्ष वाचतायत लोक. हा, आपली जी वेबसाईट आहे प्रबोधनकार.com, त्याच्यात हे पुस्तक लाखभर लोकांनी तर कमीत कमी वाचलंय. त्याच्याशिवाय ऑनलाईन PDF आहेत. बरोबर. आणखी पण आपल्या वेबसाईटवरून कॉपी करून अनेक लोकांनी ते आपापल्या वेबसाईटवर टाकलंय. त्याचा फार आनंद आहे आपल्याला. तर हे पुस्तक राज्य सरकारने काढलंय. साहित्य संस्कृती मंडळाचं हिंदुत्व नावाचं पुस्तक आहे. प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याचं सरकारने काढलेलं पुस्तक आहे. त्याचं 5व्या खंडामध्ये हिंदुत्व म्हणून आहे. त्याच्यात हे पुस्तक छापलेलं आहे. नंतर समग्र साहित्य जवळकरांचं यदी फडकेंनी संपादित केलेलं आहे. ते पण साहित्य संस्कृती मंडळाने छापलंय. आणि त्याच्यामध्ये देशाचे दुश्मन छापलेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर बंदी बिंदी तर नाहीच. बरोबर. उलट सन्मान आहे. खरं. आणि प्रबोधनकारांच्या किंवा एकंदर सत्यशोधकी साहित्याचं प्रवेशद्वार असं मी त्याला म्हणतो की हे पुस्तक म्हणजे हे पुस्तक वाचा आणि तुमच्या समोरचा अंधार दूर करा. डोक्यावर, मेंदूला तुमची जी काही सूज आलेली आहे ना, ती जर काढायची असेल तर हे पुस्तक वाचायला पाहिजे. आणि जेव्हा त्या बाई प्रबोधनकारांना धर्मविरोधी किंवा असं म्हणजे न वाचताच म्हणतायत, तेव्हा त्यांना हे पण लक्षात येत नाही की मगाशी तुम्ही उल्लेख केला की मिशनरी म्हणून काम करतात, हिंदू मिशनरी म्हणून, आणि सोबत वैदिक विवाहाच्या संदर्भातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी प्रबोधन आतापर्यंत पेपरमध्ये एक 10-15-20 वर्षांपूर्वी वैदिक विवाह एवढ्या रुपयात वैदिक विवाह करा अशी जाहिरात छापून यायची. त्याचं पुस्तक आणि त्याची जी काय म्हणतात, त्याचं जे काय विधी काय करायची, वैदिक विवाहाची विधी काय करायची, याचं जे पुस्तक होतं ते प्रबोधनकारांनी संपादित करून त्याला प्रस्तावना लिहून छापलं होतं, वैदिक विवाह विधी नावाचं. तर हे तर सोडाच, सार्वजनिक नवरात्री उत्सव
म्हणजे आत्ता 4 दिवसांपूर्वी खरंय, संपलं. या बाई पण त्या नवरात्री उत्सवात गेल्या असतील गरबा नाचायला. हो. गरबा जो पूर्वीपासून सुरू असेल त्या गुजरातमध्ये बरोबर. बंगाली किंवा पण असेल. बंगाली दुर्गापूजा सुरू असेल. महाराष्ट्रीय पद्धतीची जी नवरात्र उत्सव आहे, हो. महाराष्ट्र पद्धतीचा जो नवरात्र उत्सव आहे, सार्वजनिक नवरात्र. सार्वजनिक नवरात्री उत्सव की ज्याच्यामध्ये देवी आणली जाते हो. आणि आपण सगळेजण पूजा करतो. काय करायला पाहिजे तिथे, हे प्रबोधनकारांनी सुरुवात सुरू केली आहे. केली आहे. म्हणजे नवरात्र सुरू करणाऱ्या माणसाला तुम्ही तुम्ही धर्मविरोधी म्हणता. कारण त्यांचं म्हणणं हेच आहे की त्यांनी का केली आहे ती नवरात्र सुरू, त्याच्या मागचा विचार काय आहे, तर हाच विचार बरोबर की खरा धर्म काय आहे, अजूनही खोटा धर्म हाच आमचा धर्म आहे असं उरावर घेऊन जर असेच भांडत राहणार असाल, प्रबोधनकारांना हीच भीती वाटत होती 100 वर्ष. म्हणजे काय आहे की एखादा माणूस उठत नाहीये, तर अगोदर आपण प्रेमाने उठवतो, उठ बाळा काय झालं, उठ 12 वाजले, अलाराम झाला, उठत नाही. दुसऱ्यांदा उठवतो, तिसऱ्यांदा उठला नाही, चौथ्यांदा उठला नाही, तर कधीतरी कमरेमध्ये लाथ घालायला लागते ना. तर हे लाथ घालावी लागणार की नाही. जर बहुजन समाज हा वर्षानुवर्ष तुम्हाला कसल्या शिक्षणाचा अधिकार नाही, हा तुम्हाला काही धर्माचा अधिकार नाही असं वर्षानुवर्ष शेकडो हजारो वर्ष सांगितलंय, तो माणूस जो झोपून राहिला त्याला तेच खरं वाटतं. बरोबर. तर त्याला जागा करण्यासाठी त्याला जागा करण्यासाठी गोंजारून नाही लाथा चालणार. किती वेळ गोंजारायचं. खरंय. म्हणजे त्यांच्या पूर्वीचे जे समाज सुधारक झाले हो. त्यांनी गोंजारलं नाही का, तर गोंजारलं. खरंय. ह्यांनी पण गोंजारलं नाही का, गोंजारलं. सगळं करून झाले ना. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की लाथ घालायला पाहिजे, तेव्हा या सगळ्यांनी मिळून लाथा घातल्या म्हणून ही परिस्थिती आहे. अगदी खरंय. आपण जे काही एकमेकांशी बोलतो आहोत, हो. प्रशांत खरं सांगतोय, म्हणजे अगदी मनापासून सांगतोय, आपण जे बोलतो आहोत त्याचं कारण ह्यांनी लाथा घातल्यात. खरंय खरंय. म्हणजे एवढी अक्कल जर यांना नसेल, आणि कुठल्या माणसाच्या बद्दल तुम्ही बोलताय, जे तुमचं अस्तित्व आहे ना तिकडे, खरंय. ते ज्या माणसांमुळे एवढी अक्कल जर नसेल, हा, आणि ठाकरे आडनाव आहे ना, हो. त्या पुस्तकावर छापलेलं ठाकरे आडनाव आहे, तुमची हिंमत कशी होते टाकायची मुंबईमध्ये. कमाल आहे म्हणजे. हा म्हणजे, आणि परत जाऊन त्या पक्षाच्या माजी महापौर तिकडे जाऊन सांगतात हो की नाही पुस्तक टाकलं नाही, फेकलं नाही. अरे ते व्हिडिओ मध्ये दिसतंय ना पुस्तक आणि ते फेकलं स्वतः म्हणून. ज्या भाषेत बोलतायत त्याच्यावरून कळतंय की त्यांना त्या पुस्तकाबद्दल काय वाटतंय, त्या पुस्तकाबद्दलच्या सगळ्या गोष्टी त्या स्वतः बोलून दाखवत आहेत. त्यामुळं कमाल आहे म्हणजे. तर ही वस्तुस्थिती, हे वास्तव आहे. म्हणजे ठाकरे ब्रँड संपला, ठाकरे ब्रँड संपला अशी जी काही चर्चा जर कोण करत असेल तर ते काही चुकीचं नाही. ठाकरे ब्रँडचा जन्मदाता प्रबोधनकार ठाकरे आहे ना. खरंय खरंय. तो ठाकरे ब्रँड असा तसा निर्माण झालेला नाही ना. बरोबर. काय नाही दिलं प्रबोधनकारांनी ठाकरे ब्रँडला. ठाकरे ब्रँडची जी काही ओळख आहे प्रबोधन, ती सगळी प्रबोधनकारांची. भाषा ठाकरी भाषा कोणी दिली, प्रबोधनकारांनी दिली. पत्रकारिता कोणी दिली, शब्द. एका साप्ताहिकातून जन्म झालेला पक्ष आहे. म्हणजे एक पत्रकार म्हणून किती अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे. तर एका साप्ताहिकातून जन्म झाले, कोणी दिलं, कोणी वारसा दिला लिखाणाचा, चित्रकारित्वाचा कोणी वारसा दिला, कॅमेरा चालवण्याचा वारसा कोणी दिला, कविता करण्याचा वारसा कोणी दिला, बोलण्याचा वारसा कोणी दिला, संघटन बांधण्याचा वारसा कोणी दिला. म्हणजे शिवसेनेकडे आत्ताच्याही वाईटात वाईट परिस्थितीत सर्वोत्तम महिला आघाडी आहे, किमान मुंबईत तरी. हे महिलांचं संघटन करावं लागतं. ह्याच्यासाठी कमीत कमी 100 तरी पानं आहेत. महिलांवर प्रेमाने, इतक्या आदराने त्या महिलांचं उत्थान व्हावं याच्यासाठी लिहिलंय प्रबोधनकारांनी. हुंड्याच्या विरोधात मोठी चळवळ चालवली आहे. हुंड्याच्या विरोधात, शिक्षणासाठी, महिलांच्या शिक्षणासाठी कित्येक गोष्टी लिहिलेल्या आहेत. जर काही कोणी काही घडवलं, या धर्मात काही बरं काही गेलं तर त्या महिलाच करतील असा विश्वास दाखवला. आणि ही परिस्थिती. आणि आज जेव्हा त्या म्हणजे बाई माध्यमांसमोर बोलत होत्या तेव्हा त्यांनी उल्लेख केला, म्हणजे हे सगळं सामोपचारानं आपण मिटवतोय असं दाखवण्यासाठी, की बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे आम्ही इथं नोकरीला लागू शकलो वगैरे. हे ते कदाचित त्यांना माहिती नाही की मुळात या सगळ्याची प्रेरणा आणि केवढं मोठं काम 1922 साली रे, 1922 साल
म्हणजे शिवसेनेची स्थापना व्हायच्या 44 वर्ष अगोदर 1922 साली प्रबोधनकारांनी मराठी माणसाला सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी लेख लिहिलेत. नुसते लेख लिहिलेले नाहीत, तर त्याच्यासाठी गव्हर्नरकडे फॉलोअप घेतलाय, त्याच्याकडून निर्णय घेतलेला आहे की मराठी माणसाला प्राधान्य मिळेल. हे 1922 साली केलंय. हे मराठी बद्दलचं प्रेम, मराठी माणसाबद्दलचं प्रेम असंच जन्माला नाही येत. 1966 साली शिक्षणाबद्दल जर आपण म्हटलं तर म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलां त्यांना गुरु मानत होते. म्हणजे जे सगळं शिक्षणाचं काम ज्याच्यामुळे सगळा उद्धार झाला त्याच्यामध्येही त्यांचा हात आहे. असं क्षेत्रच नाहीये की ज्याच्यामध्ये नवीन दृष्टिकोनच घडवलाय ना. म्हणजे मी असं म्हणतो की महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल यांना वळण लावणारा महापुरुष, विचारवंत असं म्हणूया. की आज महाराष्ट्र आपण जे म्हणतोय त्या प्रबोधनकारांसारखी माणसं नसती तर आज आपण कुठे असलो असतो. त्या महाराष्ट्राचा जन्म जरी झाला असता, हिंमतच कशी होते असं पुस्तक टाकण्याची, असं फेकून देण्याची हिंमतच कशी होते. हा, एवढं कळत नाही. कुठल्या पद्धतीचा विचार करता तुम्ही. आणि अशा लोकांचं समर्थन करण्यासाठी शिवसेनेच्या माजी महापौर जातात. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. अगदी खरं. प्रबोधनकारांनी आपल्या एका आयुष्यामध्ये काय केलेलं आहे, म्हणजे जेव्हा मी तुम्ही लिहिलेलं त्यांचं इंट्रोडक्शन वाचत होतो त्यातल्या एका इंट्रोडक्शन मध्ये अनेकदा एकेकाचं आयुष्य संपलं. हा, म्हणजे शेकडो आयुष्य तो माणूस जगलेला आहे. हा, म्हणजे मी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी वाचून दाखवतो की महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरीतीविरोधात उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहास लेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्यानं फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्रासाठी वयाच्या 70मध्ये तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते आणि गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, आणि याच्याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, जनसंपर्क अधिकारी, इतक्या सगळ्या विविध भूमिका त्यांनी एका आयुष्यामध्ये केल्या. म्हणजे किती एखाद्याचं आयुष्य क्रांतिकारी असू शकतं आणि आपण जे करतोय त्याच्यावरती इतका ठाम विश्वास. आणि हे लोकांना आज कळत नाहीये की या माणसाने इतकं करून ठेवलेलं आहे. नाही, म्हणजे इतकं केलंय माणसासाठी, म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी इतकं केलं. आणि माणूस म्हणवून घेण्यासाठी किमान एक गोष्ट असावी लागते, ती म्हणजे कृतज्ञता. हो. तर ती कृतज्ञता देखील ज्या लोकांकडे नाही त्या लोकांविषयी आपण चर्चा तरी कशाला करावी असं मला वाटतं. तर एवढं मोठं कार्य ज्या माणसांनी करून ठेवलंय, ते असतील किंवा दिनकरराव जवळकर असतील, तितकीच तोलामोलाची माणसं, घट्ट मित्र होते. म्हणजे जेव्हा देशाचे दुश्मन पुस्तक छापलं गेलं, याच्या अगोदरचा काळ आहे तो, त्या काळामध्ये ही मराठ्यांची पोरं त्यांना नांगरे असं उल्लेख करायचे. नांगर धरणारे नांगरे असे हे ब्राह्मण लेखक जे होते, पत्रकार, ते नांगरे असं उल्लेख करायचे. ह्या नांगऱ्यांना कुठे लिहिता येणार आहे, ते हे कायस्थानेच म्हणजे प्रबोधनकारांनीच पुस्तक लिहिलं असणार असं ज्या देशाच्या दुश्मनीविषयी लिहिलं. इतकंच नाही तर ह्याच्या विरोधात केस झाली, कारण हे लोकमान्य टिळक आणि चिपळूणकरांच्या विरोधात लिहिलेलं पुस्तक होतं, देशाचे दुश्मन. की ही जी विचारधारा आहे, ब्राह्मणी विचारधारा, भिक्षुकी विचारधारा, ही देशाच्या विरोधातली कशी आहे अशी मांडणी करणारे पुस्तक आहे. त्याच्यात त्या स्त्रिया, सावंत आणि त्या पेडणेकर यांच्या विरोधात दोन्ही पुस्तकात काही नाही, त्यांच्या धर्माच्याही पुस्तकात काही नाही या दोन्ही पुस्तकांमध्ये. हा, ती अक्कल असली असती तरी परिस्थिती आली नसती. तर त्या देशाचे दुश्मन केस सुरू झाले. तर त्याच्यात भोपटकर वकील म्हणून होते, ते ही केस त्यांच्या विरोधात लढत होते. म्हणजे केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर आणि आणखी लाड म्हणून
संपादक म्हणून ज्यांचं नाव असायचं ते लाड, अशा तिघांच्या विरोधात ती केस होती. तर त्याच्यात भोपटकर असं म्हणाले की ह्याचा जो मूळ लिहिणारा आहे त्याच्या विरोधात पण त्याला पण आम्ही याच्यामध्ये घेणार आहोत. तेव्हा प्रबोधनकारांनीच लिहून क्लिअर केलं का बाबा माझं काय याच्याशी संबंध नाही, पण त्यांनी या विचारांवर मात्र ठाम त्यांनी खूप अशा पुस्तकांची फार गरज आहे असं सांगितलेलं आहे. मोठं त्याचं सविस्तर परिचय प्रबोधनमध्ये छापून आला होता. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ती केस लढली आणि या सगळ्यांना मोकळं केलं. ही गोष्ट वेगळी. तर हे जे काय आहे ना, ही दोन्ही पुस्तकं फेकणं ह्याच्यासारखी कृतघ्न कृती नाही. मुळात पुस्तक फेकणं हीच कृतज्ञ. आणि तुम्ही मगाशी जे म्हणालात की ज्या पुस्तकावरती ठाकरे लिहिलेलं आहे ते पुस्तक असं हे करण्याची हिंमतच कशी होते. म्हणजे कदाचित आपण सुरुवातीला जो उल्लेख केला की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या वरती भर कोर्टरूम मध्ये शूज फेकण्याचा प्रयत्न जो माणूस करू शकतो, या लोकांची हिंमत एक व्यवस्था त्यांना देत असते. म्हणजे त्याच्या पाठीमागं मग अनेक लोक असतात की एवढे सगळा प्रकार घडल्यानंतर गप्प बसणारे लोक असतात, त्यांचं छुप समर्थन करणारे लोक असतात. आत्ता सुद्धा म्हणजे या बाईंची जी हिंमत झालेली आहे, महाराष्ट्रातलं जे राजकारण ज्या पद्धतीनं चालू आहे त्याच्यामुळेच ही कदाचित देशाचं राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे ना, बरोबर त्याच पद्धतीचं हे सगळं आहे. म्हणजे तो कोण राकेश किशोर आज प्रेस काय ANI ला बाईट देतोय आणि त्याच्या परमात्म्यानं मला ते सांगितलं आणि मी जे केलं त्याच्याबद्दल मला काही चुकीचं वाटत नाही असं बोलायची हिंमत का नाही झालं 100 वर्षात. या बाईंच्या दिलगिरीमध्ये पण त्या पुस्तकाबद्दल आपण जी अवमानकारक भावना दाखवली त्याचा काही उल्लेख नव्हता. त्या स्वतःच दुःख सांगत होत्या पुन्हा त्याच्यात. नाही, हेच आहे. म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल काही वाईटच वाटत नाही. आपण काही चुकीचं केलंय असं वाटतच नाहीये. तर ही मानसिक 100 वर्षात का नाही झालं. तर हा जो काळ आहे ना, जेव्हा हे पुस्तक लिहिलं गेलं तेव्हा पण साधारणतः अशाच पद्धतीची परिस्थिती होती. म्हणजे काय झालं होतं की लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता आणि तोपर्यंत त्या सगळ्या पुण्यातल्या काही ब्राह्मणांना, म्हणजे काही ब्राह्मण उदारमतवादी, सुधारणावादी, प्रबोधनकारांच्या आयुष्यात अनेक म्हणजे ब्राह्मण विरोधी प्रबोधनकार होते असं म्हणणं म्हणजे प्रबोधनकारांवर अन्याय करणार आहे. म्हणजे इथे मागे एक पुस्तक तुझ्याकडे पडलेलं आहे, जसं घडलं तसं नावाचं, श्रीकांतजी ठाकरेंनी, म्हणजे प्रबोधनकारांचे सुपुत्र, आणि त्यांची आज ओळख दुर्दैवाने राज ठाकरेंचे वडील एवढीच आहे. फार मोठा माणूस, फार ग्रेट माणूस. तर त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की गांधी हत्येच्या नंतर जेव्हा ब्राह्मणांची घरं जाळण्याचा प्रयत्न झाला तेव्हा एक जमाव शिवाजी पार्कामध्ये ते करण्यासाठी धावून आला होता. तेव्हा प्रबोधनकारांनी थांबवलं की तू ब्राह्मणांची घरं कशी काय जाऊ. म्हणजे केवळ असं एखाद्या जातीबद्दल द्वेष असण्याचं काही कारणच नाही ना. म्हणजे व्यक्तीबद्दल काय त्यांना का असेल. म्हणजे केरळ कोकिळकार केशव आठले असं त्यांचं नाव होतं. त्यांना ते गुरु मानत होते, पत्रकारितेतला गुरु. त्यांना पहिल्यांदा फडणवीस आडनावाचे, नानासाहेब फडणवीस नावाचे जळगावचे खूप वर्ष ज्यांचं वर्तमानपत्र आजही 140 वर्ष सुरू आहे, त्या नानासाहेब फडणवीसांनी पहिल्यांदा संपादक बनवलं. आणि त्यांच्या ब्राह्मण मित्रांची तर नावाच्या नाव आहेत. म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये मला असं वाटतं की 100 तरी ब्राह्मण मित्रांची नावं निघतील ज्यांच्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. तर ब्राह्मण या जातीच्या विरोधात किंवा माणसांच्या विरोधात त्यांच्या मनात काही कटुता असण्याचं काही कारणच नव्हतं, किंवा आपल्यापैकी कोणाच्याही मनात असण्याचं कारण नाही. म्हणजे आता मी जेव्हा ब्राह्मण असं म्हणतो तेव्हा ज्या माणसांना असं वाटतं की माझ्याबद्दल बोलतायत ती माणसं जाती आहेत. किंवा मराठा असं जर मी कोणाच्या बद्दल म्हणतो आम्ही मराठा आहोत, हे ह्या आयडेंटिटी अजून किती काळ जमून आपण म्हणजे आपल्या डोक्यामध्ये तेच आहे ना. ह्या सगळ्या जाती, माझी जात किती थोर, ही घाणेरडी मानसिकता तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये जिथपर्यंत ही घाण बसलेली आहे ती साफ करण्याचाच प्रयत्न प्रबोधनकारांसारखी माणसं करत होती ना.
त्यांना काय वैयक्तिक आयुष्यात इतका त्रास, हो इतकं भोगावं लागलंय, इतका प्रतिभावान माणूस, तू मगाशी वाचून हो, दाखवलंस, हो. तर आयुष्य किती छान चौकीत जायला पाहिजे होतं खरंय, त्याचं, खरंय, खरंय. इतकी प्रतिभा असलेल्या. नाही, एका ठिकाणी तुम्ही उल्लेख केला ना की ते निमोनिया टायफॉइड काहीतरी झाला होता, त्या काळामध्ये त्यांना पैशांची चणचण होती आणि अशा वेळी शाहू महाराजांचं एक पुस्तक पुराणाच्या आधारावरती काहीतरी लिहायचं होतं आणि 5,000चा चेक पाठवला शाहू होता. महाराज म्हणजे परीक्षा बघत होते त्यांची. हा. माणूसच अफलातून आहेत ती माणसं, आणि हे सगळं भोगलंय ना. हम्म. कोणासाठी भोगलं? की तुम्ही नर्स व्हावात म्हणून. खरंय. तुमची पुढच्या 100 वर्षांनी तुम्हाला 4 घास पोटात टाकता यावेत तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना. बरोबर. नाहीतर काय हालत असली असती, कुठल्या तरी कोकणातल्या गावामध्ये बसले असते तिथे. पेच खात बसली असती ही सगळी माणसं. बरोबर. पेडणेकर असू दे नाहीतर सावंत. हा, बरोबर. ही काय परिस्थिती आहे? हम्म. हे यांच्यासाठी हे प्रबोधनकार एवढं आयुष्य खर्ची घातलं, पूर्ण आयुष्य. कधीही त्यांना त्याचं श्रेय मिळालं नाही. म्हणजे आपला वारसा नेमका काय आहे, कशामुळे आपल्याला मिळालेला आहे? आपण विदेशामध्ये जे बघतो की एखादा लेखक असेल, त्यानं लिहून जे ठेवलंय त्याच्याबद्दल इतका आदर ते लोक व्यक्त करतात. आपल्याकडे ते तर राहिलंच बाजूला, म्हणजे प्रबोधनकारांचं काय योगदान आहे याच्याबद्दल माहिती असणं वेगळं, त्यांची पुस्तकं फेकण्यापर्यंत यांची मजल वाचतच नाही ना आपण. म्हणजे काय माहितीये, देव आणि धर्म, मी असं नेहमी म्हणतो की देव आणि धर्म हे शब्द आले की आपण डोळे मिटून घेतो इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा डोकं मिटतो तेव्हा प्रॉब्लेम सुरू. धर्मचिकित्सा ही फार महत्वाची आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक चिकित्सेचं मूळ हे धर्मचिकित्सेतच आहे. जेव्हा धर्मचिकित्सा होऊ लागली तेव्हा विकास झालेला आहे. हे आपण युरोपच्या इतिहासावरून आपल्याला कळतं. आणि जेव्हा धर्मचिकित्सा थांबते तेव्हा विकास थांबतो, हे अरबस्थानाच्या इतिहासातून आपल्याला कळलेलं आहे. तर आपल्याला सगळ्या मूळ चिकित्सेचं मूळ किंवा विवेकाचं मूळ हे धर्मचिकित्सेत आहे. आणि ही चिकित्सा करणारे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारणारे लोक हे धर्मविरोधी नसतात, उलट त्या धर्माच्या प्रेमापोटी, म्हणजे तो अधिक चांगला व्हावा म्हणून ते करत असतात. संतांनी सुद्धा हेच काम म्हणजे केलं. मी गेली 12-13 वर्ष संत साहित्यावर एक अंक करतो, बरोबर, रिंगण नावाचा. तर ते 12-13 वर्ष संत साहित्य वाचल्याच्या नंतर मला हे कळलं की संतांनी काय केलंय, तर संतांनी धर्मचिकित्सा केली. भावना दुखावली, आमची भावना दुखावली. संतांचं साहित्य वाचत नाहीत. संतांनी आयुष्यभर भावना दुखावण्याचंच काम केलेलं आहे. वाचाल तर कळेल की भावना किती दुखावली. त्यांनी वेदांच्या विषयी काय म्हटलंय, यात्रांच्या विषयी काय म्हटलंय, अशा ज्योतिषाच्या विषयी काय म्हटलंय, ज्याला ज्याला तुम्ही धर्म मानता आपण सगळेजण, त्या सगळ्याच्या विषयी काय म्हटलंय, पुराणांच्या विषयी काय म्हटलंय, हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हे सगळे प्रश्न पडणार नाहीत. पण आपण धर्मचिकित्सा ही टाळत आलो. कारण काय, आम्ही सांगतो धर्म. बरोबर. म्हणजे कोणीतरी बसलेला आहे. ज्योतिबा काय सांगत होते, महात्मा फुले काय सांगत होते की मी आणि देव आहे ना, त्याच्यामध्ये कोण कशाला दलाल पाहिजे. हेच तर संतांनी सांगितलंय की भक्ती ही आहे, तो पांडुरंग आहे, तो माझा सखा आहे, मित्र आहे. बरोबर. भाऊ बहीण, चुलता सासरा, भाऊ बहीण, सगळं जे काय आहे तो माझा पांडुरंग आहे. मला मध्ये कोणाची गरज नाही, मला बडव्यांची गरज नाही. माझं त्याच्याशी डायरेक्ट नातं आहे त्या पांडुरंगाची. सगळ्या संतांनी हेच सांगितलं. त्याच्यामुळे आज ही पुस्तकं फेकणार आहेत, उद्या संतांची पण पुस्तकं फेकायला मागे पुढे बघणार. तोच धोका आहे. म्हणजे की म्हणजे साईबाबांच्या विरोधात त्यांनी मोठं आंदोलन चालवलेलंच आहे. किती जो कोण तथाकथित हे शंकराचार्य वगैरे आहेत, त्यांचा धर्म आपला धर्म नाहीच आहे. हा, म्हणजे हे जे बोलणारे शंकराचार्य आहेत ते आत्ता चातुर्मासासाठी इकडे आहेत, कुठे बोरिवलीच्या कोरा केंद्रामध्ये आहेत. हे तेच शंकराचार्य आहेत जे साईबाबांच्या विरोधात बोललेले आहेत. कसा कार्यक्रम चालतो तिकडे, शेजारी साईबाबा नगर आहे, कसा कार्यक्रम चालतो त्यांचा. कोणी आयोजित केलाय? एकनाथ शिंदेंनी आयोजित केलाय. हिंदुत्ववादी बरोबर पाया पडून गेलेत. हेच कोण, शंकराचार्य. जेव्हा उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या साठी मातोश्रीवर पण येऊन गेलेले आहेत. हो, हो. त्यांचे पाय बी धुतले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हिंदू कैसा हो सकता है. हो, हो, हो. म्हणजे जसे आमदार पळवले ना उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेने, तसा शंकराचार्य पण पळवलेला आहे. तसा कार्यक्रम सुरू आहे. ते म्हणतात की साईबाबा हे यांना सनातन जे काय आता चाललेलं आहे तोच त्यांचा धर्म आहे. तो आपल्या धर्माशी काही संबंध नाही. आपला हिंदू धर्म आहे. काय केलं जात आहे माहितीये ना, म्हणजे या सनातनची एक अशी अदृश्य दहशत पसरवली जाते. म्हणजे तो माणूस जो भर कोर्टरूम मध्ये सरन्यायाधीशांना चप्पल फेकतो आणि त्याच्यानंतर सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान या एका वाक्यामुळं म्हणजे त्याचा निषेध करणं हे भल्या भल्यांना अवघड होऊन बसतं. म्हणजे सुप्रीम कोर्टातले इतर न्यायमूर्ती त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. त्याच्यानंतर बाकी कुणी असं त्याच्याबद्दल म्हणजे नॅशनल चॅनल्सवरती डिबेट होत नाही. तर हे सगळं सनातनची एक प्रकारे दहशत निर्माण म्हणजे या पुस्तकात पण सनातन आहे. म्हणजे मी वाचूनच दाखवतो. असल्या माथे फिरू देवदेवींचा, म्हणजे काय काय कोण विडा खातंय, कोण पलंगावर झोपतंय, कसले कसले देवांचं वर्णन केलेलं आहे. असल्या माथे फिरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वास फक्त भट भूदेवांच्याच हाती असल्यामुळे भटेतर हिंदूजनांचा देव आणि देवळाशी राहणारा संबंध किती जवळ किती लांब असावा हे ठरवण्याची मुखत्यारी, म्हणजे किती लांब किती म्हणजे बहुजन समाजाने देवळामध्ये जायचं की नाही हे ठरवण्याची मुखत्यारी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटारपणच राहिली आहे. यात काही नवल नसले तरी त्यात भटेतर हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे. गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म. तेव्हा लिहिले हे काय लिहितायत, गोळीला तुम्ही म्हणजे काय, दंगल करण्याला तुम्ही आणि अमेरिकेत शिकायला जायला आम्ही. हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे. कसा पोटापाड मेहनत करून टिकवला आहे. समाज क्षेत्रात भिक्षुकशाहीला जगद्गुरूंनी हिंदूतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशा सनातनी द्वैताची पोखरण करून घातल्यानंतर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भटेतर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस प्रयत्न केला. या हिंदू ब्रव देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. भटेतर वादाची नरक नदी ही देवळातूनच उगम पावलेली आहे. आणि ज्यांना हे भटेतर म्हणजे ब्राह्मणेतर हा वाद संपवायचा असेल तर अगोदर तुम्हाला ती देवळं संपवावी लागतील, म्हणजे देवळांचं महत्व संपवावं लागेल, अशा पद्धतीची मांडणी आहे. तर हा जो काही सनातन गोष्ट आहे ना, हे काय म्हणतायत, त्यांना हिंदू म्हणावं असं वाटत नाही त्या शब्दाबद्दल. कारण कसं आहे की हिंदू हा शब्द सिंधू या शब्दापासून आला. हे आता सगळेजण सांगू लागलेले आहेत की हिंदू हा शब्द सिंधू शब्दातून आला. त्यांच्या दृष्टीने जे मुस्लिम आहेत, म्हणजे ते त्या काळात मुस्लिम होते की नाही हेही आपल्याला माहित नाही. त्या काळात त्यांनी हिंदू शब्द पहिल्यांदा वापरला आहे. म्हणजे अरबस्तानात, पर्शियात त्या भागात त्यांनी दिलेला शब्द आहे हिंदू, हिंदुस्तान. आणि गर्भ से कहो हम हिंदू आहे ना, मग आता सनातन कशाला हवंय? बाळासाहेबांनी सांगितलंय ना, बाळासाहेबांनी सांगितलंय ना आपल्याला की गर्भ से कहो हम हिंदू आहे. बाळासाहेब तर कधी म्हणाले नाहीत गर्भ से कहो हम सनातन आहे. आणि आत्ताच कशाला या सनातन असल्याचा ते देवेंद्र फडणवीस सनातन धर्म की जय म्हणतात. आत्ताच व्हायला लागले. हे काय नवीन काय आहे, हे कसलं आहे, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? 100 वर्षाच्या नंतर तसं का घडतं? तर 100 वर्ष मी हे सांगत होतो की 100 वर्षापूर्वी अशाच पद्धतीची परिस्थिती होती. म्हणजे आपण हा विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे आहेत. पण महात्मा ज्योतिबा फुले जिकडे लहानाचे मोठे झाले, जिकडे त्यांचं कार्यकर्तृत्व बहरायला आलं आणि त्यांनी दिलेल्या विचारांमुळे आज आपण जिवंत आहोत माणूस म्हणून. त्या पुण्यामध्ये ज्योतिबा फुलेंचा, महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याची मागणी ही केशवराव जेधेंनी म्युन्सिपाल्टीमध्ये केली. तो मंडईतला तो करण्याची मागणी केली. त्यांचं म्हणणं होतं जर तुम्ही टिळकांचे आणि चिपळूणकरांचे पुतळे हे म्युन्सिपाल्टीच्या खर्चातून करता तर महात्मा फुलेंचा करा. काय चुकीचं होतं सांगा? पण त्याला विरोध झालाय. म्युन्सिपाल्टीमध्ये तो ठराव नामंजूर करण्यात आलाय आणि त्याच्यात
फक्त ब्राह्मणच नव्हते, ब्राह्मणांची संख्या मर्यादितच होती, पण सगळ्या तिकडे ज्याच्यामुळे माणसं म्युन्सिपाल्टीत जाऊन बसली होती त्या महात्मा फुलेंचा पुतळा उभारू नये याच्यासाठी बहुजन समाजातलीच माणसं, सावंत आणि पेडणेकरांसारखी, हा, ती तिकडे जाऊन महात्मा फुलेंना विरोध करत होती. तर महात्मा फुलेंचा पुतळा हा उभारला गेला नाही. केवढी शर्मेची बाब आहे. ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात ते तर जाऊ देत, तर त्यांचा एक कुठला तरी पुतण्या महात्मा फुलेंचा, तो तेव्हा हाऊसमध्ये होता, म्हणजे त्या म्युन्सिपाल्टीच्या हाऊसमध्ये होता. त्या बाबूराव फुलेंनी, ज्याच्या नावचा रस्ता आहे अजून पुण्यामध्ये, त्या बाबूराव फुलेंनी हे महात्मा फुले यांचं चारित्र्य कसं म्हणजे वाईट चालीचे आहेत, वाईट चारित्र्याचे आहेत, आणि कसे हे धर्माच्या विरोधी होते, कसे हे देशाच्या विरोधी होते, देशद्रोही होते, आणि कसे हे ख्रिश्चन मिशनरी होते, म्हणून भाषणं केलेली आहेत, मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं आहेत. ही नीच प्रवृत्ती त्या काळामध्ये निर्माण झाली होती. आज आपण गणेशोत्सवाचं फार कौतुक करतो ना, राष्ट्रीय फंडगुंड, म्हणजे आता जे आपण वर्गणी गोळा करतो म्हणून फंडगुंड म्हटलं गेलंय या लोकांना, सार्वजनिक गणेशोत्सव करणाऱ्या. त्याच्यामध्ये एक मेळे असायचे, मेळे म्हणजे वेगवेगळे लोक गाणं म्हणत फिरायचे, ह्या गणपतीच्या मंडपात, मग त्या गणपतीच्या मंडपात. ती सगळी सुरुवातीला ही ब्राह्मणी फळीतली लोक होती, ती ह्या सगळ्या सुधारकांना, गोखलेंसारख्या मवाळ यांना अत्यंत नीच घाणेरड्या भाषेत, आता ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आपण लिहितो सगळेजण ट्रोलिंग, त्या ट्रोलिंगच्या पलीकडच्या घाणेरड्या भाषेमध्ये लिहित होते. आणि त्याची गाणी ही त्या गणपतीच्या जवळ, बुद्धीच्या देवतेच्या समोर गायली जात होती. मग त्याचं स्वाभाविक रिॲक्शन आली, आणि मग बहुजनांचे मेळे निघायला लागले, त्याच्यात ते शिव्या घालायला लागले ब्राह्मणांना. ही परिस्थिती त्या काळात निर्माण झालेली होती. आत्ताची परिस्थिती आणि ती परिस्थिती ही तीच आहे. प्रबोधनकार कायम 100 वर्षापूर्वीचं गणित मांडायचं, म्हणजे त्यांनी 100 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र नावाचं पुस्तक लिहायला घेतलं होतं. ते असं म्हणत होते की 100 वर्षापूर्वी असं असं घडलं होतं, म्हणजे त्या काळात तू साताऱ्याचा आहेस म्हणून साताऱ्याच्या गादीवर असणारे प्रतापसिंह, छत्रपती प्रतापसिंह, जे शेवटचे छत्रपती, आता काही छत्रपती लावतात त्या छत्रपतींना काही अर्थ नाही, तर ते शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांना कशा पद्धतीने पदच्युत करण्यात आलं, त्रास देऊन. छत्रपती या देशात, या महाराष्ट्राच्या राजाला, छत्रपतीला त्रास देऊन, हाल करून मारण्यात आलं. या सगळ्याचा इतिहास प्रबोधनकारांनीच पहिल्यांदा लिहिला. सातारकरांना पण प्रबोधनकारांनीच सांगितलं. शेवटी इतिहासामध्येच भान असतं वर्तमानाचं, ते बघितल्याशिवाय. ते म्हणतायत की 100 वर्षापूर्वी असं झालं होतं, तेच 100 वर्षापूर्वी झालं, आजही तेच घडत आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना की आत्ता आपल्याला काय करायला पाहिजे, तर प्रबोधनकार ज्या पद्धतीने 100 वर्षापूर्वीच्या गाठी शोधत होते, आता आपण आपल्या इकडच्या गाठी शोधतोय, ते 100 वर्षापूर्वीच्या गाठी आहेत. काय नेमकं झालंय तिथे, बरोबर, त्या काळात, त्या ब्राह्मणेतर वादात. तर हे आपण जर प्रबोधनकारांची पुस्तकं फेकून देणार असू तर आपल्याला कळणारच नाही, कधीच अक्कल येण्याची शक्यता नाही. हे आत्ता जे घडतंय ते घडू नये ह्याच्यासाठी प्रबोधनकारांनी लिहून ठेवलं. मला तेच विचारत होतो मी आता मुलाखतीच्या शेवटी, की असं काही घडल्यानंतर, म्हणजे ज्या प्रबोधनकारांनी एवढा सगळा मोठा वारसा आपल्याला दिलेला आहे, त्यांची पुस्तकं जर फेकली जात असतील तर अशा कृती पुन्हा घडू नयेत, याच्यासाठी आता नेमकं काय केलं पाहिजे, आणि म्हणजे याच्याबद्दल कुणी जागा होण्याची गरज नाही. मी तर व्यक्तिशः असं समजतो, तू मला प्रबोधनकारांचा अभ्यासक म्हणून बोलवतो आहेस, जर असं काही असेल, मी काही स्वतःला प्रबोधनकारांचा अभ्यासक वगैरे म्हणून घेत नाही, ती माझी लायकी नाही, क्षमता नाही असं मला वाटतं. पण जर मी प्रबोधनकारांचा अभ्यास करत असेल, मी प्रबोधनकार मांडत असेल, तर ही चूक माझी आहे असं मला वाटतं. मी प्रबोधनकार समजून शकलो नाही, त्या पेडणेकर बाईंनाही समजू शकलो नाही, आणि त्या सावंतबाईलाही समजू शकलो नाही.
तर ही माझी चूक आहे, बाकी तर कोणाचं सोडाच. म्हणजे मी प्रबोधनकार पोचवू शकलो नाही, तर मला प्रबोधनकार पोचवावे लागतील एवढं मला कळतं. बाकी तर कोणाचं काय, कोणाला काय करायचंय ते मला काही त्याच्याशी घेण्यात येणार नाही. प्रबोधनकार पोचवावे लागतील, संतांचे विचार पोचवावे जबाबदारी लागतील, लोकांना वाचायला लावावं लागेल, विचार करायला लावावं लागेल. हा, म्हणजे तुमच्या धारणा आहेत ना, आपल्या धारणा आहेत, त्यांना जोपर्यंत धक्का लागत नाही तोपर्यंत नवीन विचार आपण करू शकत नाही. आपल्याला जे काही संस्कार आपण जे काय म्हणतो त्याला जोपर्यंत आपण प्रश्नच विचारत नाही, बरोबर, हे कोणीतरी काहीतरी सांगितलं ते आपण आंधळेपणाने स्वीकारलंय, त्याला जोपर्यंत आपण प्रश्नच विचारत नाही तोपर्यंत विचारायला सुरुवातच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे विचार करायला लावणं म्हणजे हा संघर्ष आजचा कसला आहे, तर ज्यांना लोकांनी विचार करू नये असं वाटतं, हा, त्यांच्याशी ज्यांना असं वाटतं की लोकांचा विवेक टिकून राहावा, ज्यांचा लोकांनी विचार करावा, विज्ञानवादी, हा, म्हणजे विज्ञानवादी, पुरोगामी, विवेकवादी असल्या शब्दांना काही अर्थ नाही माझ्या दृष्टीने. मला एवढंच वाटतं की माणसांनी विचार करायला पाहिजे. तो देकार्त नावाचा एक फार मोठा विचारवंत तत्ववेत्ता होऊन गेला. तो म्हणायचा, आय थिंक देअरफॉर आय एम. मी विचार करतो, आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे, म्हणून मी माणूस आहे. खरं. हा, तर विचारच नाही करता येत आपण. इथलं तिथे कॉपी पेस्ट आणि इथलं तिकडे फॉरवर्ड करणं म्हणजे विचार करणं नाही ना. अगदी खरं. हे प्रश्न पडले पाहिजेत. माणसाची मूलभूत अस्तित्व हे त्याच्या प्रश्न विचारणार आहे. तर प्रश्न विचारणं हे ज्यांचं पोटापाण्याचं काम आहे, ते आपण पत्रकार पण प्रश्न नाही विचारत आहोत. तर सर्वसामान्य माणसाकडून आपण काय अपेक्षा बाळगायची, प्रश्न विचारायची. पण ही वेळ आहे की अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले पाहिजेत. थोडक्यात, आणि आपल्याला काय करायचं असेल तर फक्त तेवढंच करायचंय ना. ही आपली माणसं आहेत, म्हणजे ही कोणी परकी नाही आहेत. म्हणजे ती त्यांच्यापर्यंत काहीतरी ज्ञान पोहोचू शकलेलं नाही. त्या कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची आहे त्याचं काहीच गोष्ट नाहीये, काही संबंधच नाहीये. म्हणजे आपण, म्हणजे मी तर मुंबई सारख्या शहरामध्ये लहानाचा मोठा झाला, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर लहानाचा मोठा झाला. एकमेकांची जात पण कधी विचारली नाही, स्वतःची जात पण असून नसल्यासारखी आहे. तर आम्हाला काय जातीचं पडलेलं आहे. हा, पण हे समजून घ्यायला पाहिजे ना की कुठल्या विचारातून आपण गुलामगिरीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज तर त्या गुलामगिरीचा कडेलोट झालेला आहे. आणि अशा वेळेस ही गुलामगिरी कधी निघू शकेल, जेव्हा आपण विचार करू. तेव्हा एक कोणतरी मला त्या सावंत आणि हे तिला समजवायला घेणार, तिच्या बाजू घ्यायला गेलेल्या पेडणेकर बाईंपेक्षा तो कदम जास्त महत्वाचा वाटतो. काय नाव त्यांचं? राजेंद्र कदम. अरे, कोणाला तरी असं वाटतं की आपण निवृत्त होतोय आणि तेव्हा आपण पुस्तकं द्यावीत. आणि ती कोणाची पुस्तकं द्यावीत? प्रबोधनकारांची पुस्तकं द्यावीत किंवा जवळकरांची पुस्तकं द्यावीत. ही अर्धी लढाई तर आपण जिंकलेलो आहोत. आता फक्त अर्ध्या लढाईचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे काही ह्याच्यात मला काही हे अनपेक्षित आहे का? तर मी प्रबोधनकार वाचलेले आहेत, त्याच्यामुळे मला हे अनपेक्षित नाही. या पुस्तकांवर उद्याच्या काळामध्ये बॅन जरी आला तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण ही पुस्तकं स्फोटकच आहेत. ती आपल्या डोक्यामध्ये स्फोट घडवणारी पुस्तकं. आणि त्या परंपरेने, त्या सत्यशोधक परंपरेने महाराष्ट्र जागा ठेवलाय. खरं, मी महाराष्ट्रीय आहे. हे मी कोण उत्तर भारतीय मंद डोक्याचा माणूस नाही. बरोबर. ह्याचं कारण महात्मा फुले आहे. खरं, सत्यशोधक चळवळ आहे. प्रबोधनकार ठाकरे आहेत, दिनकरराव जवळकर आहेत. तर हा माझा वारसा आहे. अगदी. त्याच्यामध्ये लोकहितवादी आहेत, त्याच्यामध्ये आगरकरी आहेत, त्याच्यामध्ये कर्वे देखील आहेत. बरोबर. तर हा वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारांचा वारसा आहे. त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामध्ये इतकी मोठी मोठी लोक आहेत की ह्या लोकांचा जो वारसा आहे, छत्रपती शाहू महाराज आहेत. इतकी मोठी मोठी लोक आहेत ना की तो वारसा जर आपण घेऊन चाललो नाही तर शिवछत्रपतींचा महाराष्ट्र घडवण्याची आपली काही लायकी नाही. हा विचार, ह्या लोकांची नावं घ्यायची, फक्त त्यांचं एकही पान वाचायचं नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपल्याला नव्या पिढीला वाचायला लावावं लागेल, बस, बाकी काय नाही. खरं, म्हणजे या मुलाखतीचा शेवट प्रबोधनकार आम्हाला माफ करा या एकाच वाक्यानं होऊ शकतो.
आणि जर आज हे सगळं चित्र बघितलं असतं तर प्रबोधनकारांनी कुठल्या शब्दामध्ये जोडून काढलं असतं, म्हणजे वीज कडाडली असती बाळासाहेब असले असते ना तरी कडाडली तरी खूप झालं असतं, बाकी तर सोडून द्या. हा, म्हणजे तेवढं तरी आत्मभान महाराष्ट्राचं संपू नये. ते सत्व जे आपल्या पूर्वजांनी, आपल्या इथं या मातीत घडलेल्या सुधारकांनी, महापुरुषांनी आपल्याला दिलेलं आहे, ते महाराष्ट्राचं तेज कायम टिकून राहावं याच्यासाठी आपण वेळीच जागा होणं आवश्यक आहे. आणि खरोखर म्हणजे जेव्हा ही घटना बघितली, मनाला खूप वेदना झाल्या, अस्वस्थता झाल्या. थोडं आता सचिन परब सरांशी बोलून आता जरा तरी बरं वाटतंय. मला पण बरं वाटतं. पण हे तुमच्या प्रत्येक प्रेक्षकाची भावना हीच असेल अशी आम्ही आशा करतो. आणि प्रबोधनकार आपण असे विसरून नाही चालणार. ते प्रत्येकानं शक्य तितक्या पद्धतीनं ते पोहोचवले पाहिजेत. आणि अशा पद्धतीची कृतज्ञता जर आपण त्यांच्याप्रती दाखवली तर म्हणजे खरोखर महाराष्ट्र आपल्याला कधी माफ करणार. तुम्हाला या सगळ्या मुलाखतीबद्दल काय वाटतं? तुमच्या सूचना, प्रतिक्रिया सगळ्याचं स्वागत आहे. मुलाखत आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.